ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात आलेत। अपसंपदा प्रकरणी वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र दिलं गेलंय। खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भात एसीबीनं माहिती मागवली आहे। तर विकत घेण्यात आलेले गाळे एक आहेत की 2 गाळे स्वतंत्र आहेत अशी माहिती एसीबीनं मागवली आहे। रत्नागिरी एसीबीच्या पोलीस उप अधीक्षकांचं कणकवलीच्या मुख्य अधिकाऱ्यांना हे पत्र आहे। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्याची खरेदी केली होती आणि 2022 सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा मालमत्ता प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून। राजन, नक्कीच आपण पाहिलं तर वैभव नाईक यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते। 2022 सालापासूनच पाहिलं तर एसीबीचा सत्यमीरा हा असंपदा मालमत्ते प्रकरणी त्यांच्या पाठीमागे चालू आहे आणि आता देखील आपण पाहिलं तर कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेले जे 2 गाळे आहेत त्या संदर्भात देखील आता एसीबीने ही माहिती मागवलेली आहे। त्या संदर्भात पोलीस उपअधीक्षकांचं जे पत्र आहे ते कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना गेलेलं आहे। जे विकत घेतलेले जे गाळे आहेत ते एक आहेत की 2 आहेत ती स्वतंत्र आहेत अशी देखील माहिती एसीबीने आता मागवलेली आहे। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्याची खरेदी केली होती। त्यामुळे या संदर्भात आता एसीबीने देखील माहिती मागवलेली आहे। कणकवली नगरपंचायतीला या संदर्भात पत्र देखील या ठिकाणी मागवलेलं आहे। एकूणच पाहिलं तर आता वैभव नाईक यांचा परत एकदा हे एसीबीच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कस्तुरी, धन्यवाद राजन दिलेल्या माहितीसाठी।